नमस्कार मित्रांनो, जगदीशच्या वाणीतून युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण सर्व स्वस्त असाल, मस्त असाल अशी मी आशा करतो. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवराय यांच्याबद्दल. छत्रपती शिवरायांना पहिले प्रथमच मानाचा मुजरा करतो. छत्रपती शिवरायांची आपण वेगळी माहिती सांगणार आहोत. आता पण आपल्या सर्वांना माहिती आहे की छत्रपती शिवरायांचा गनिमी कावा सर्वांना माहिती आहे. छत्रपती शिवरायांची जी युद्ध नीती आहे ही सर्वांना माहिती आहे. छत्रपती शिवरायाची जी स्त्रियांना जे समानताची वागणूक दिलेली आहे हे सर्वांना माहिती आहे. छत्रपती शिवरायाने शेतकऱ्यासाठी जे संरक्षण केलं होतं की शेतकऱ्याच्या कोणत्याही प्रकारच्या पिकाला कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही असं आपल्या सैनिकाला आदेश दिला होता, याचं रक्षण करायचं हे आपल्याला माहिती आहे. आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की शाहिस्तेखानाचे बोट लाल मानामध्ये छाटले होते, पण शाहिस्तेखान आला होता कुठून याचा सुगावा काढून त्याची माहिती काढून त्यावेळेस त्यांनी सुरत सुद्धा लुटली होती हे सुद्धा आपल्याला माहितीच आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा कोतळा फाडला होता हे आपल्याला माहिती आहे. मित्रांनो, याच्यापेक्षा वेगळी माहिती मी छत्रपती शिवरायांची आपल्याबद्दल सांगणार आहे. छत्रपती शिवरायांची माहिती जी वेगळी आहे ती आपल्याबरोबर मी संवाद साधणार आहे. तर मित्रांनो, काय आहे ती माहिती आपण ऐकूया. मित्रांनो, आजही बाळ जर पालथं जलमलं तर अपशगुन झालं असं म्हणतात. ह्याच गोष्टीला पुढे चालून मी नेत आहे. छत्रपती शिवरायांच्या ज्या सोयराबाई महाराणी होत्या त्यांच्या पोटी पुत्ररत्न झाला. तो पुत्र 24 फेब्रुवारी 1670 रोजी त्यांचा जन्म झाला. जेव्हा राजाराम महाराजांचा जेव्हा जन्म झाला त्यावेळेस ते पालथे जन्मले होते. त्यावेळेस जे पुरोहित होते, जे इतर लोक होते, ते महाराजाकडे गेले, सांगितलं की महाराज अपशगुन झाला आहे. महाराजांनी विचारले काय झालं अपशगुन? की त्यांनी पुरोहितांनी सांगितले की हा पुत्ररत्न झालेला आहे, तो पुत्ररत्न पालथा जन्मलेला आहे. छत्रपती शिवरायांनी म्हणाले अपशगुन नाही झाला, शगुन झालेला आहे. आणि त्यावेळेस दिलेले उत्तर मित्रांनो फार मार्मिक आणि वेगळं होतं. मित्रांनो, छत्रपती शिवराय असं म्हणतात की शगुन झाला आहे. काय शगुन झालेला आहे? की दिल्लीची बादशाही पालथी घालण्यासाठी माझ्या मुलाचा जन्म म्हणजे राजाराम महाराजांचा जन्म झालेला आहे, म्हणून तो पालथा जन्माला आला आहे. एवढं चांगलं सुंदर सुपरहिट उदाहरण आणि जे बोलले छत्रपती शिवराय हे खरोखर आजच्या काळाला आपण सुद्धा आपल्या व्यवहारिक जीवनामध्ये उभ्या आयुष्यामध्ये घेण्यासारखं आहे आणि घेतलंच पाहिजे. इतिहासापासून आपण काय शिकलं पाहिजे, इतिहास आपला काय शिकवतो हे आपण पुढे नेऊन चाललं पाहिजे. छत्रपती राजा आपल्या महाराष्ट्रामध्ये एक आपल्यासाठी खरोखर फार मोठी देणगी. आज छत्रपती शिवरायाचं जे कार्य आहे ह्या भारतभर तर आहेच आहे, जगाला सुद्धा माहिती आहे की हा भारत देश, हा महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवरायांनी ओळखला जातो. मित्रांनो, शगुन आणि अपशगुन ही माहिती तुम्हाला कशी वाटली? छत्रपती शिवरायांनी आतापर्यंत जेवढे युद्ध केले होते तेवढे आमोशाच्या रात्री केले होते. छत्रपती शिवरायांनी कोणत्याही धर्माचा भेदाभेद कधी बाळगला नाही. जर कधी युद्ध करत असताना जर केव्हा कुराणाची जर एखादी प्रत भेटली तर आपल्या सहकारी मुस्लिम सैनिकाला देऊन त्याचा आदरपूर्वक ठेवत असे आपले छत्रपती शिवराय होते. छत्रपती शिवराय म्हणजे आपल्यासाठी खरोखर एवढा मोठा राजा या महाराष्ट्रात होऊन गेला आणि त्याच्या 350 वर्ष झाल्यानंतर सुद्धा छत्रपती शिवरायांचा आज आपण गुणगान गातो म्हणजे हा राजाने केलेली कीर्ती फार महत्वाची आहे. आणि ह्या राजाला मी पुन्हा एकदा मानाचा मुजरा करतो, नतमस्तक होतो. आणि आज आपल्या 19 फेब्रुवारीला शिवरायांची जी जयंती आहे या जयंतीनिमित्त हा माझ्याकडून विचाराचा जागर मी छत्रपती शिवरायाला अर्पण करतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.